टीम एनके स्पोर्ट कारवल संघाची पाहू शकाल सौरभ पाटील आणि त्याच्या सोबतीला मिस्टर विकी भंडारी मॅन फ्रॉम सौदरबाड आणि दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील पाहू शकाल मॅन फ्रॉम खांडवल आणि षटकाला सुरुवात करतोय जो नेहमीच खोलात चेंडू टाकतोय तो आहे विनोद खोलात. वन ऑफ द ग्रेट बॉलर आणि मागच्या वर्षामध्ये विनोद खुलातनं काय गोलंदाजी केली होती बीबी स्पोर्ट इताडे संघाकडनं खेळत असताना. लेट्स प्ले पंचांचा अधिकृत इशारा देखील आता आलेला आहे आणि सामन्याला आता सुरुवात होत आहे. सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंडला. खुलातचा पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ निघून जातो. विकेट किपर गुनेश पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलनं सुरुवात केली आहे विनोद खुलातनं. चांगली सुरुवात ग्रीष्म 11 आमनेपाडा संघासाठी. या सीझन 3 मध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ अगदी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकी हे दोन बॅलन्स संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि सुरुवात तिथे विनोद खुलातनं निर्धावाने केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटके खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सौरभ पाटील बीट. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑन साइडला फक्त हलक्या हाताने टर्न केल्या बॉलला. चेंडूला येऊ दिलं, थोडंसं कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता खुलाचा आणि त्याच्यावरती सौरभ ऑफ द मार्क. पहिली धाव त्याच्यासाठी आणि त्याच्या संघाकरिता तो पूर्ण करतोय. धावांचा श्री गणेश होत असताना एनके खांडवल संघासाठी. हलक्या हाताने फक्त या ठिकाणी या दिशा दाखवण्याचा प्रयत्न सौरभ पाटील केला आणि पहिली धाव मात्र त्याच्या बॅटमधून निघाली. या स्पर्धेमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर मात्र सातत्याने दोघांच्या अगेन्स्ट वेगळी फिल्डिंग प्लेसमेंट पाहतोय. गेम प्लॅन महत्वाचा असतं, कारण कालच्या आपण मॅचेस बघितल्या होत्या. जयंत 11 सावधनं कुठेतरी पहिल्या मॅचमध्ये चुका केल्या, परंतु तदनंतर त्या टीमचा पलटवार बघण्यासारखा होता आणि काल 2 मॅचेस त्यांनी जिंकल्या. गेम प्लॅनिंग करावी लागते. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे आणि पहिली विकेट मिळेल. चांगला झेल पकडलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फलंदाज त्या ठिकाणी बाद. पहिला धक्का खांडवल संघाला. जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने लेग ब्रेकचा अंदाज आणि फहाद झेल पकडल्यानंतर यश पाटीलचा सेलिब्रेशन. आज संघाची जबाबदारी सुद्धा मात्र त्याच्या खांद्यावरती आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कॅचिंग पाहायला मिळाली आणि स्वस्तात मात्र या ठिकाणी शून्यावरती आय थिंक बाद झाला विकी भंडारी. पहिल्या चेंडूवरती पाहिलं समीर तर इम्प्रोवाइज स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अंगले केला आणि कुलातला मिळणारी पहिली सफलता. बिग विकेट, मोठी विकेट ही म्हणावी लागेल, कारण विकी नेहमी चौदरपाडा टीमसाठी देखील ॲज अ ओपनर चांगला खेळत आलेला आहे. परंतु त्याचं आता शून्यावरती बाद होणं कुठेतरी संघ अडचणीमध्ये जाऊ शकतं, परंतु अजूनही बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि मॅच मोठी आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कसं आहे ना की तुम्हाला सुरुवातीला थोडा वेळ घ्यावा लागतो. मात्र खुलात विकेट टेकर आहे. इनिशियल ओव्हरमध्ये अर्ली ब्रेक थ्रू देण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि ते काम त्यानं आता केलंय. नवीन बॅटर कॅप्टन कुणाल सुतार आलेला आहे. एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून या असोसिएशन मध्ये ज्या फलंदाजाकडे बघितलं जातं, खेळाडूकडे बघितलं जातं. मिडॉनच्या डोक्यावरनं बॉलला मारलाय. लॉंग ऑनला फिल्डर जरूर नव्हता, परंतु जयेश स्वतः आला मिडॉन वरून आणि बॉल अडवणार. तोपर्यंत संधी होती कुणालकडे 2 धावा पूर्ण करण्याची. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नीडर पण आहे कुणालनं आणि कॉन्फिडन्स लेवलचा फटका पाहिला आपण. अगदी जागा सुद्धा चांगली निवडली. काऊ कॉर्नरकडे डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हतं आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि दोन्ही आयकॉन जर पाहिले तर आज कारवार संघाच्या माध्यमातून अजय कदम आयकॉन म्हणून खेळतो आणि ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाचा आपण विचार केला तर भावेश शिलार उर्फ भाऊ हा आयकॉन म्हणून या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. ग्रेट ऑलराऊंडर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अपील देखील करण्यात आली. कीपरचा अपील अगदी जोरात होता, गोलंदाजाचा अपीलच तिथे दिसला नाहीये. म्हणजे तिथे उत्साह दिसला, फक्त आत्मविश्वास नव्हता. आणि येतोय आणखी एक डॉट बॉल. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये सध्या आपण पाहतो. विनोद खुलात मॅन फ्रॉम वालचिंद संघासाठी मात्र या सत्रामध्ये खुलात चांगल्या प्रमाणे खेळ साकारला, परंतु आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी लास्ट जबाब इथे मात्र फ्लाइंग स्टार्ट तो निर्माण दिलेले आहे. चांगली चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा कुणाल समोर मिडॉनला पकडलाय जेल आणि हा दुसरा धक्का लागतोय कांडवल संघाला. विकेट गॉन.
पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी इनकेस फॉर खांडवल संघाला सुरुवातीला आपण पाहिलं की विकी भंडारी शून्यावरती बाद झाला. त्यानंतर कॅप्टन कुणालनं मात्र आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद झाला. चला नवीन बॅटर लगेच एंटर व्हा. कुठल्याही मात्र क्रॉसिंगची मात्र त्या ठिकाणी समस्या नाही आहे. जो फलंदाज बाद होणार त्याने लगेच जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाला लगेच यायचं आहे. स्क्वेअर अँगलनं तुम्ही हा ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. वाह वॉर कॅच. आणि काय टेलिकास्ट आणि सध्या आमच्या सोबतीला शंकरजी गुलव्यांचे सुपुत्र ॲज अ ऑपरेटर म्हणून काम करतायत. वा जबरदस्त, खूप चांगला अँगल चेंज करतोय. वा. आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं की ज्या प्रकारे आडव्या बॅटनं प्रहार केला होता मिडॉनला, चांगला झेल पकडण्यात आला. वैश्विक शंकर गुळवी ऍज अ ऑपरेटर आपल्या सोबत आहे. 3 धावा फक्त खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण खेळाडूंना बाद केले विनोद खुलातनं. दिलखुलास सुरुवात, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काल वालचिनचा खेळाडू नितीन चौधरी चमकला आणि आज वालचिनचा खेळाडू विनोद खुलात तोही चमकला. हो. आणि प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहतोय की समीर एका गावातील 2 खेळाडू चमकदारी कामगिरी करतात. मागच्या पर्वामध्ये आपण पाहिले की सोनाळपाडा संघाच्या माध्यमातून ओमकार भजे, मयूर तरे यांची सुद्धा मात्र चमकदारी आपण कामगिरी पाहिली. तेही मात्र एकाच गावाला बिलॉंग करतायत. आणि आज खऱ्या अर्थानं कालची रात्र नितीन चौधरीनं गाजवली आणि आजची रात्र खुलात गाजवणार का? सुरुवात तर चांगली त्याला मात्र इथे प्राप्त झाली आणि फक्त या ठिकाणी 3 धाबा खर्च केला. दुसऱ्या पॉवर प्ले सुरुवात करतोय गोलंदाज भावेश शेलार. पहिलाच एक्सप्रेस बॉल आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बीट केला सौरभ पाटीलला कटरचा वापर केलाय. आणि खऱ्या अर्थानं शंकर गुलवी याने मात्र आपल्या मुलाला मात्र खऱ्या अर्थानं एक चांगला पायंडा निर्माण करून दिलेला आहे. जरूर चांगला लेग कटर, डॉट बॉल. पुढचा बॉल ऑन साईडला जबरदस्त पिक केला आणि चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेनं. एका टप्प्याच्या सहाय्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मधून हा पहिला मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावा तिथे मिळालेल्या आहेत. असे फटके तुम्हाला खेळावे लागतील कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. ओहो, रिव्हर्सचा फटका एक्झॅक्टली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉट बॅकवर्ड पॉईंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी या जोडली आय थिंक सोपली होता. आमने पाडाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी सुद्धा मात्र चांगला खेळ या सीझनमध्ये साकारलाय. हो. आणि मोस्ट ऑफ द प्लेयर आपण पाहतोय की आमने पाडामधूनच संघामध्ये खेळताना दिसत आहेत. ऍज अ विकेट किपर गुनेशला तुम्ही पाहताय सध्या, तो चांगला लीड करतोय टीमला. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. हो. आणि त्याच वेळेला आता मात्र गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकला पारितोषिक मात्र या ठिकाणी लावण्यात आलाय. पुढचा बॉल भाऊचा. ओ बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू चालला अगदी त्याची पाठीमागे शॉट. थर्डला मात्र क्षेत्ररक्षक आहेत अनिलजी पाटील आणि जनार्दन काकडे यांच्या माध्यमातून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या प्रत्येकी गोलंदाजाला हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय, पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला कालपासूनच बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ALPL कडे बघितलं जातं. पुढचा बॉल हो जबरदस्त हुक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. अकूट टप्प्याचा बॉल आणि सरळ स्क्वेअर लेगला भिरकावून दिलेला आहे. हा भव्य सिक्सर. या फटक्यांची गरज होती आणि ते फटके आता सौरभ पाटीलच्या बॅटमधून यायला लागलेत. चांगला वेग धारण केला आणि आक्रमण कोणावर केलाय तर जो खेळाडू ऍज अ आयकॉन खेळतोय आमनेपाडा संघातून तो म्हणजे भावेश शेलार आणि त्या गोलंदाजावर अटॅक. हो. आता मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर आता मात्र लाऊडली अपील करतोय क्वाड बॅनसाठी गुणेश पाटील, परंतु पंचाची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाहीये. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना एनकेस्पोर्ट खांडवल संघाने धावा जोडल्या 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात.
परंतु इथे जर आपण विचार केला समीर तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला स्टार्ट चांगली मिळालेली आहे, परंतु ते सातत्य टिकून ठेवणार का याकडे सुद्धा मात्र लक्ष द्यावं लागेल. नक्कीच आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे. आता पॉवर प्ले मध्ये इथून सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडाला चांगली मिळाली आहे. 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या, 15 धावा फक्त खर्च करत असताना. परंतु आता हा देखील विचार करावा लागेल योगी सर की आता सौरभच्या बॅटवर बॉल यायला लागलेत, म्हणजे त्याला देखील आता चांगला स्टार्ट मिळालाय. तो जर इथे शेवटपर्यंत उभा राहिला तर एक मोठा डाव तो खेळू शकतो. ती त्याच्यामध्ये धमक आहे आणि आपण त्याला अनेकदा पाहिलंय. एकदा का त्याला सुरुवात मिळाली तर त्याला मोठ्या डावामध्ये कन्वर्ट करताना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. सौमिक केबल नेटवर्क खेळाडू कक्षामध्ये सध्या आणखी कानवल संघ तुम्हाला बघायला मिळतोय. मला वाटतं की सुजित पाटील देखील सध्या खेळाडूंसोबत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि एका बाजूला संजय पाटील मिठाईवाला. नॉन पॉवर प्लेच्या आता ओव्हर्स मध्ये मोस्ट ऑफ द फिल्डर ऑन दी बाउंड्री रायटर्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि वेळेवरती लक्ष ठेवा, बरोबर 7:20 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय विनोद खुलात. कंटिन्यू ठेवलाय, ज्या वेळेला फटका फसलाय बॉल हवेत, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, पकडलाय झेल, लागेला तिसरा धक्का NK कांडवल संघाला. मनोज बॅक टू डग आउट, बिग विकेट. कुल्लातनं मात्र त्या ठिकाणी गुणेश पाटीलला कॉल दिला की हा झेल मी पकडणार आणि तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी समाप्त केला. हा कॉन्फिडन्स पाहिजे प्रत्येकाच्या अंगी की मी हे करू शकतोय. जसं संतोषजी काकडे साहेबांनी मनामध्ये कॉन्फिडन्स दाखवलं की मी या सरपंच पद भूषावू शकतोय आणि पद तो त्यांनी भूषावला आणि त्याच्या माध्यमातून या संघाची निर्मिती झाली. आणि जबरदस्त मात्र इथे कामगिरी विनोद कुलातच्या वतीने पाहायला मिळतो. या तिसरा धक्का इथे मात्र लागत असताना टीम NK स्पोर्ट खानवल संघाला आणि इथं सौरभ पाटीलच्या सोबतीला न्यू बॅटर एंटर होत असताना मिस्टर मयूर तरे अँड फ्रॉम सोनालेपाडा. कुलातचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अगदी खोदून ठेवल्या बॅटरला. त्याच्याकडे जो कटर आहे ना, लेग कटर, त्यानं फलंदाजांना अनेकदा त्रस्त केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारे बॉल आणि त्याच्यावर बॅटिंग करणं सोपं नाहीये. आणि आता मयूर तरे आलेला आहे ॲज अ बॉलर म्हणून. त्यानं 2 वर्ष ही स्पर्धा गाजवलेली आहे, परंतु आता हे वर्ष आपण बघितलं तर मयूर तरेकडे आता सलामीची जबाबदारी आली आहे बाळगोपाल सोनारेपाडाची. म्हणजे तो बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कलेनचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. लॉंग ऑन मधून फिल्डर येतील, फक्त वेळ होती ती एकच पूर्ण करण्याची. काय गोलंदाजी केली आहे विनोद कुलात. गेल्या वर्षीचं पर्व बीबी स्पोर्ट इताडी संघामधून खेळत असताना याच विनोद कुलातनं गाजवलं आणि या वर्षामध्ये देखील काय गोलंदाजी तो करतोय, कौतुकास्पद. चर्चा सुरू होती की मयूर तरे बॅटिंग करू शकतो. या समीर आपण अनेकदा पाहिले की सोनालेपाडा संघासाठी त्यांनी ॲज अ ओपनर म्हणून सुद्धा मात्र कामगिरी केलेली आहे आणि इथे आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये त्याला प्रमोशन दिलं. आणि इथे मात्र एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. जरी ते चांगली पार्टनरशिप जोडली गेली तर एक चांगला आकडा फलकावती कदाचित पाहायला मिळू शकेल. गरज आहे त्या भागीदारीची. ओ परफेक्ट यॉर्कर, व्हॉट बॉलिंग, व्हॉट एक्सलंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग परफॉर्मन्स. डॉट बॉल. आणि या चेंडूचं मात्र कुठल्या प्रमाणात सौरभ पाटीलला उत्तरच नव्हतं. शिवाय स्वतःला वाचवण्यापासून तिकडे मात्र त्यांनी प्रयत्न केला. जबरदस्त चेंडूची हाताळणी. काय स्पेल आहे. 3 विकेट आतापर्यंत खुलातला मिळाले, 4 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट फेसिंग इन बॅटर सौरभ पाटील. आता फुल टॉस स्वीप केलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्र रक्षण चुकीचं आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. राजकुमार कडनं मिस्टेक झाली आहे आणि आलाय चौकार. लेजंड ऑफ आमनेपाडा राजकुमार पाटीलकडून ही मोठी चुकी घडलेली असंच म्हणावं लागेल. कारण एवढं कठीण नव्हतं ते कार्य, परंतु स्वतःसाठी त्यांनी कठीण करून दाखवलं
आणि ते मात्र सौरभच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. धाबा कशा काय येऊ द्या, परंतु धाबा आता येणं गरजेचं आहे. टीम NK स्पोर्ट कार्निवल संघासाठी आणि फलक्यावरती 20 धाबा आता मात्र इथे लागलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 रन्स. आता जरूर आपण पाहतो की या ठिकाणी कुठेतरी सौरभ एकटा लढतोय, धावांसाठी झुंजतोय. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, लावली अपील. गुणेश पाटीलची अपील फार जोरात होती, परंतु हा षटक इथे संपला. आणि काय गोलंदाजी केली विनोद कोलातनं. आपा लास्ट बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. वाव, ब्युटिफुल लेग कटर. काय लेंथ होती आणि तिथून बॉल मूव्ह होत असताना 3 षटकांचा केस संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आपण ऐकूया संगीत. थँक्यू. थँक्यू DJ लवकुश. जबरदस्त मात्र साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी यस 4-5चं समीकरण असेल मेका सर. अगदी प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. एक्झॅक्टली इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला आपण देत आहोत. आणि इथे आता 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. 5 गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी यस फक्त एकच गोलंदाज 2 षटकांचा स्पेल टाकू शकतोय. 5 गोलंदाज तुम्हाला मात्र यूज करावं लागतील. आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकला या ठिकाणी मार्गस्थ होत असताना संकेत पाटील लोकल बॉय. पहिलाच फटका अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेडूला अगदी लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत अगदी डीप मध्ये. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या साह्याने 21 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढचा सामना बीबी स्पोर्ट इतारी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल विरन स्पोर्ट येवई. हनुमानजी तरे आणि भगवानजी पाटील यांचे या 2 संघ आता मात्र पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहेत. संकेत या सत्रामध्ये संकेत चांगले दिलेले आहेत. टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला इथे मात्र ऑन साईडला फटका खूपच छान सजवलाय. गॅप मध्ये चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. समाज सेवक माणूस भला मनाने हाय साधा. व्हॉट अ शॉट. आतमध्ये येणारा बॉल होता आणि बरोबर ज्या व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेकरिता आणि या विभागाकरिता मोठं योगदान आहे त्यांना सलामी देणारा चौकार. आदरणीय दयानंद चोरगे साहेबांच्या फ्लेक्सला धडकणारा हा चौकार सौरभच्या बॅटमधून आपण बघतोय. आणि धावा झाल्या धावफलकावरती 25. याच फटकेची आता मात्र इथे खांडवल संघाला मात्र आवश्यकता आहे आणि ते फटके यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. आहे प्रेमात सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. आहे प्रेमात सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो सौरभला आपण मोस्ट ऑफ द वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना बघितलंय, रिव्हर्स खेळताना बघितलेला आहे. परंतु आता इथून त्यानं सर्व प्रकारचं क्रिकेट सुरू केलंय. बघा 12 मध्ये बघता बघता 24 वर जाऊन पोहोचला. एक मात्र असा खेळाडू आहे NK स्पोर्ट कांडवल संघासाठी की तो एका वेगळ्या ट्रॅकवर खेळतोय आणि ऑदर बॅटर एका वेगळ्या ट्रॅकवर खेळतात. जसा पूर्णपणे वेगळेपण आणि फरक आपल्याला जाणवला. 29 धावा आता धावफलकावरती झालेले आहेत. आणि योगेश सर आपण ज्या रन्स विषयी चर्चा करत होतो की एव्हरेज वाढवायचा आहे आणि कुठेतरी एक कमीत कमी मिनिमम 10च्या गतीने तरी धावा 6 ओव्हरमध्ये जोडायच्या म्हणजे 60 आकडा त्यांच्या डोळ्यांसमोर आता दिसतोय आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे.
आणि एक चांगला सूर सुद्धा गवसलाय सौरभ पाटीलला. सुरुवातीला पाहिलं तर त्यांनी संयम बाळगलाय, परंतु आता धाबा त्याच्या बॅटमधून येत आहेत. ओ इथे मात्र फ्लाविंग स्वीप, पुन्हा चेंडू चालला अगदी जमिनीला रिंगाळत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेपावते, तोपर्यंत सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि या सिंगल धाब्याच्या साह्यानं संघटित दर्शके पुढे जात असताना 30 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावरती सुरू आहे. आणि या ओव्हरनंतर अजूनही 2 सामने आय थिंक 2 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. आणि रेग्युलर 2 मॅचेस नंतर तुम्हाला जो पुढचा सामना असेल तो 40 पाहायला मिळेल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल हो केल्याचा तो ऑन साईडला, परंतु वरच्या आय थिंक बॅटच्या कडेला मात्र चेंडू स्पर्श झाला. आणि तिकडे मात्र चेंडू गिरकी घेत असताना 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. रनआउटची सुद्धा संधी होती, परंतु बॅकअपसाठी कुठलाही फिल्डर तिकडे आला नाहीये. आणि मात्र 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. धाबा येतात समीर, येणं गरजेच्या देखील आहेत, परंतु अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही आता क्षेत्ररक्षकांना देखील. ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, कारण योगी सर आता जो दबाव टाकलेला आहे तो दबाव कंटिन्यू पुढे जर सातत्याने टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. आणि फिल्डिंगमध्ये तो प्रदर्शन आता झालेला नाहीये. 2ने स्कोर पुढे जाताना 32 व 32 रन्स. आणि 32 मधून 25 धावा सौरभ पाटीलच्या बॅटमधून आलेले. आणि आतापर्यंत संकेत पाटीलचा केला पण तो आल्या तर या ठिकाणी मागणं राहिलाय. तब्बल 12 धाबा त्यांनी पहिल्या 5 लिगल बॉलमध्ये त्यांनी इथे खर्च केला. शेवटचा बॉल शिल्लक. इथे पुन्हा मात्र अगदी बैठक शॉट केल्याचा प्रयत्न मयूर तरेने केला, परंतु तिकडे चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि 4 ओव्हरचा खेळ संपन्न होत असताना 3 गडी बाद 32 धाबा फलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. चला यानंतर दोन्ही टीमचे संघनायक विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. वीरेन स्पोर्ट यवई विपक्ष टीम बेबी स्पोर्ट इताडे या 2 संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज आपण ग्रुप बी चे सर्व मॅचेस पाहतोय. आणि आज आपण योग्य वेळेवरती सुद्धा मात्र शेड्यूल सुरुवात केलेली आहे. आणि आशा करूया की योग्य वेळेवरती आजचा शेड्यूल जो आहे तो समाप्त करू. प्रयत्न तो करायचाच आहे प्रत्येकी खेळाडूला, कारण काल तर पहिला दिवस असल्याकारणे थोडंसं उशिरानं सुरुवात झाली आणि काही तांत्रिक बिघाड देखील होते कालच्या दिवशी. 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि बघा काल पहिली रजनी आणि आतापर्यंत 49 चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. आज दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. 40+ देखील एक सामना आपण ALPL मध्ये एन्जॉय केला. 4 40+च्या संघानं देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभाग दिलेला आहे आणि आपल्या परिसरातील प्रत्येकी खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशननं. चला आता वेळ कमी घ्या. 4 ओव्हरसाठी तुम्ही योग्य तो वेळ घेतलेला आहे. 4 षटकं तुम्ही बरोबर वेळेत टाकलेले आहेत. आता हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल, अदरवाईज एक एक्स्ट्रा फिल्डर जबरदस्तीने आम्ही कमी करू सीमारेषेवरचा. 32 धावा धावफलकावरती NK स्पोर्ट खांडवसाठी. आणि आता बॉलिंग मार्कवर येतो गोलंदाज कॅप्टन आय थिंक यश पाटील. अक्कू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवेत आणि काय झेल पकडलाय. एक्सलंट स्टनिंग कॅच फ्रॉम विनोद कुलात. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बिग ब्लो, वाघाची शिकार केली आहे. सौरभ पाटीलला माघारी धाडलाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी या खेळ विनोद कुलाच्या वतीने पाहतोय. 2 षटकाचा स्पेल सुद्धा मात्र यशस्वीरित्या त्याने इथे मात्र संपन्न केला. आणि तदनंतर पाहतोय की झेल सुद्धा चांगल्या प्रमाणे या ठिकाणी त्यांनी पकडलेले आहेत. आणि चांगल्या खेळाडूवरती बोली संतोषजी काकडे साहेबांनी लावली होती आणि खऱ्या अर्थानं तो खरा उतरलाय. या पहिल्या सामन्याच्या अनुषंगानं टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी 4था धक्का मात्र या ठिकाणी लागत असताना टीम NK स्पोर्ट खांडवल संघाला 32ला आता 4था धक्का लागला. आणि आता सौरभ पाटील बाद झाल्यानंतर टीमचा आयकॉन खेळाडू अजय कदम आलाय. आणि कदमची पावलं हळूहळू आता मैदानाच्या बाहेरच चाललेत. पहिल्याच बॉलवर अजय कदमला माघारी पाठवलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स ग्रीष्मा 11 आमनेपाडा.
ऑन ड्रायव्हिंग सीट नाव. या ठाणे जिल्ह्यात रवीर दादाचा नाव आहे ट्रेंडिंगला. ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोरगे नाव गाजया. खऱ्या अर्थाने मित्र इथे अजयचं कौतुक करेन, कारण त्यांनी पंचांच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नव्हतं. कारण त्याला एक्झॅक्टली माहित होतं की बॅट आणि चेंडूमध्ये स्पर्श झालाय आणि लगेच त्यांनी मात्र डगआउटकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु यश पाटील जबरदस्त मात्र गोलंदाजी करतोय आणि आता मात्र इज ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहिलेली नाहीये की ही पहिली विकेट हॅट्रिक आता मात्र कंप्लीट करेल. आणि जर हॅट्रिक कंप्लीट केली तर अनिलजी पाटील आणि जनार्दन काकडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. न्यू बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेश जोशी. ओ हॅट्रिक बॉल, परंतु त्या ठिकाणी अपील केला होता हलकासा कीपर. हॅट्रिक बॉलवरती फल्या तर पहिल्या चेंडूवरती जयेशला मात्र त्या ठिकाणी यश पाटीलनं बीट केला आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली गेली. फुल टॉस फटका चांगला पाहायला मिळतोय गॅप मध्ये आणि इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण भावेश शेलारचं पाहायला मिळतोय. लगभग लॉंग ऑन कडे होता आणि आपल्या अगदी उजव्या बाजूने जात असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या ठिकाणी 2 रन्स मात्र त्या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. दोन रन्स तर अगोदरच कंप्लीट केले होते, परंतु ओव्हरच्या रूपानं अजून एक सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. या धावांकडे सुद्धा मात्र लक्ष द्यावं लागेल. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल तिहेरीला सुद्धा मात्र प्राधान्य या ठिकाणी द्यावं लागेल. आणि या 3 धावांच्या सहाय्याने संघटित धावसंख्या 36 पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5वा षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावरती सुरू आहे. गोलंदाज यश पाटील, मॅन फ्रॉम आमनेपाडा, आणि आज संघाची संघनायक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या जबाबदारीने या ठिकाणी खेळ साकारत असताना पुन्हा एक चांगला चेंडू, अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चालला गोलंदाजाकडे, परंतु इथे एकही धाव मात्र त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न झाला नाहीये. डॉट बॉलची मात्र इथे सांगता आणि पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र आपण इथे पाहिला. आणि या षटकामध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर बॅटच्या स्वरूपात फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी. हो इथे हुक केलाय, फायलीच्या डोक्यावर चेंडू चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चांगला फटका आहे. अकूट टप्प्याचा बॉल आणि हुक करत असताना सरळ लॉंग लेगला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता. हा महत्वपूर्ण चौकार आहे. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि सध्या आपण पाहतोय अंजली केबल नेटवर्क, बलिराम मेहर, नीरजी मेहर, नक्कीच इंटरनेटची सेवा या स्पर्धेकरिता त्यांच्याच माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. अंजली केबल नेटवर्क त्यांचे विशेष आभार. 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बरोबर 7:20 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आता 28 मिनिटे घेतलेली आहेत 5 ओव्हरसाठी, त्यामधून 3 मिनिटं जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट होता, म्हणजे अगदी योग्य ओव्हर्स टाकलेले आहेत ग्रीष्मा 11 आमनेपाडानं. परंतु असं नाहीये, हे षटक देखील तुम्हाला लवकर सुरू करावं लागेल. कधी नाहीतर ऍक्शन घेण्यात येईल. एक फिल्डर तुमचा आम्ही कमी करू बाउंड्री लाईन वरून. हो निश्चितपणे, कारण वेले संदर्भात सर्व संघांना मात्र काटेकोरपणा मात्र इथे दाखवावा लागेल. सर्वांना विनंती असेल. आणि आता शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील, मॅन फ्रॉम आमनेपाडा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा फलक्यावरती. आणि जर या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जरी आल्या तर मात्र सामना चांगल्या प्रमाणात समीर क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. चला चला आता मात्र स्वप्नील ही आता वेळ वॉर्मअप करण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे, कारण रात्रीचा प्रवास आहे. चला तर गोलंदाजी करण्यासाठी रिव्हर एंड कडनं स्वप्नील येतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल मयूर तरे. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एका बाजूला जयेश जोशीला तुम्ही बघतायत, लोकल बॉय, ज्यानं 3 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत बनवल्यात. पहिली वॉर्निंग
गुणेश पाटील लक्ष असू द्या. हो यावेळेला स्वीप केला, चांगला फटका आहे. टायमिंग प्रॉपर, टक असा आवाज आला, स्वीट साऊंड आणि बॉल बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. शादी का उसके सामने जीना सब कहते हैं उसको जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूतील स्वप्नीलचं स्वागत केलं या ठिकाणी मयूर तरेने चौकारानं ओ फुल टॉस आणि चांगल्या प्रमाणात स्वीप केलाय. जागा सुद्धा चांगली निवडली आणि अगदी वेगानं चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. या ओव्हरमध्ये रन्स बनवाव्या लागतील, वेगानं बनवाव्या लागतील आणि तो आता प्रयत्न मयूरनं केलाय. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु इथे विकेट मिळू शकतं. बॉल हवेत आहे, खूप जास्त उंच गेला. मिड विकेटचा फिल्डर प्रयत्न करत होता, अगदी दूरवरून धावत आला आणि इथे तिसरा धावेचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. हा क्षण तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा मात्र पाहायला मिळतो. ऋषी दलवीच्या वतीनं एकाच ऍक्शन मध्ये त्याने चेंडूला फेल केला आणि त्यानंतर योग्य वेळेवरती मात्र त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. आय थिंक आपण जयेशचा विचार केला तर मात्र पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली त्याच्या पायाला मात्र दुखापत झाली आणि तिथून मात्र थोडंसं मात्र त्या ठिकाणी त्यांनी स्ट्रगल या सामन्यामध्ये आय थिंक केलं. परंतु नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय करण तरे, मॅन फ्रॉम सौदरपाडा. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू जबरदस्त फिंगर रोल करतो आणि पटल्यानंतर हलकासा मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. जबरदस्त मात्र या शेवटच्या षटकामध्ये स्वप्नीचं कार्य आपण पाहतोय. तरी अर्थ सुरुवात त्याचं स्वागत चौकारा केलं, परंतु वापसी चांगल्या प्रमाणे त्याच्याकडून पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर, 5 गडी बाद, 46 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 6 बाद. हो फटका हवेत की इकडे आता 1 विकेट येणार का? हो आली, चांगल्या प्रमाणे झेल पकडला आणि हा 7वा धक्का लागत असताना टीम NK स्पोर्ट खांडवल संघाला. झेल पकडल्या 22 रनिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली. टायमिंग प्रॉपर जुळालं नव्हतं आणि खरं म्हणजे हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. मी तर म्हणेन की हा चेंडू जर कव्हर एक्सचा कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर एक चांगला रिझल्ट येऊ शकला असता, बट थोडा शफल झाला आणि ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला. तेथेच तर त्याला एलिव्हेशन मिळालं नाही आणि स्वप्नीलला मिळाली ही पहिली सफलता. 46वा स्कोर कार्डवरती 2 बॉल शेवटचे बाकी आहेत, त्यानंतर टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. बीबी स्पोर्ट इताडी आणि टीम विरेन स्पोर्ट येवई या 2 संघादरम्यान तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल आणि पहिल्या स्पर्धामध्ये पहिली तरी स्पर्धा विरेन स्पोर्ट येवई संघानं जिंकली होती आणि याच मैदानावरती तो जल्लोष हनुमानजी तरे साहेबांचा आपण पाहिला की एक्झॅक्टली दगावटमधून जी त्यांनी उडी मारली होती ती उडी अजून मात्र ते विसरले नाहीयेत. पुढचा बॉल ओ फुल टॉस, जागा चांगली निवडली. अडकडी चेंडू चालू वेगानं लॉंग लेगची सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला आणि तिकडे मात्र 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघ पुढे जात असताना 48 आकड्यावरती. आणि T20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. न्यूझीलंड विपक्ष साऊथ आफ्रिका आणि या सध्या परिस्थिती जर पाहिली साऊथ आफ्रिका संघाची तर 77 धावांवरती तब्बल 5 गडी त्याने मात्र गमावलेले आहेत आणि 11वा षटक प्रगती पथावरती सुरू आहे. शेवटचा बॉल, चांगला चेंडू आणि इथे मात्र आला डॉट.
तर 6 षटकांचा खेळ संपन्न, पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 48 धाबा, चांगल्या प्रमाणे गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि 49 धाबांचं लक्ष आता इथे कशा रीतीने मात्र पाठलाग करतील हे आता मात्र ऐकण्यासाठी जरूर अजय सर कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील. तत्पुरती आपण जाऊया नाणेफेकीकडे. चला, बीबी स्पोर्ट इताडी आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील विरेन स्पोर्ट येवई या संघाने मी विनंती करतोय सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेपाड्याचे संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचा खेळ चांगला राहिलाय. एक वेळ विरेन स्पोर्ट येवई संघ चॅम्पियन राहिला आणि मागील दोन्ही जे पर्व पाहिलं त्या पर्वामध्ये फायनलचा सामना खेळणारा बीबी स्पोर्ट इताडी संघ राहिला आणि आता या दोन चॅम्पियन संघामध्ये तुम्हाला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कमलेश वाकडे आहेत तर दुसऱ्या बाजूला करण पाटील. परंतु टॉस पाहिलं तर एका बाजूला ALPLचा लोगो आहे, दुसऱ्या बाजूला 7 स्टारचा लोगो आहे. असं तुम्हाला कॉल इथे द्यायचा आहे. करण पाटील कॉल देत आहेत. ALPLची मागणी आहे परंतु 7 स्टार येत असताना पाहुण्यांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती असताना आपण नवा कमलेश प्रथमतः तुझा मी अभिनंदन करतोय. टॉस जिंकला आणि समोरचा संघ जर पाहिला तर मागील दोन्ही पर्वामध्ये तो संघ फायनल खेळला आहे. परंतु हा पर्व वेगळा आहे, संघाची बांधणी वेगळी आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेची किती आतुरता होती? खूपच आतुरता होती आणि चांगलं ऑर्गनायझेशन आहे 7 स्टार कमिटीच्या मार्फत. त्यांना धन्यवाद बोलेल, त्यांनी आम्हाला इथे चान्स दिली. टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि काय करणार प्रथमतः? टॉस तर इम्पॉर्टंट होताच. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार आहे. एज अ कॅप्टन म्हणून तुला काय वाटते की तुमच्या संघामध्ये आय थिंक बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे की गोलंदाजी अटॅक चांगला आहे? दोन्ही स्ट्रॉंग आहेत. मग प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील आणि फलंदाजी स्वीकारले एज अ आयकॉन मनोज घाटल तुमच्या संघामध्ये खेळणार आहे, त्याच्याकडून तुला काय अपेक्षा आहेत? मला तर सगळ्या टीम मेंबरकडून अपेक्षा आहेत. चांगली मॅच होणार 100%. चला, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कारण मागील 2 पर्वामध्ये भगवानजी पाटील साहेबांचा जो स्वप्न अपूर्ण राहिला आहे तो स्वप्न तुम्हाला जर खऱ्या अर्थाने पर्व तिसरामध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर काय प्लॅनिंग तुम्हाला वापरावे लागेल? प्लॅनिंग काय नाही, प्रत्येकाने 100% देण्याचा आम्ही करू प्रयत्न. तुझ्या मनासारखं झाले कारण तुझ्या वाट्याला गोलंदाजी आलेली आहे. हो नक्कीच, आम्हाला गोलंदाजीच घ्यायची होती. मग प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत तू रोखण्याचा प्रयत्न करशील? 60च्या आत. पहा, मला अजूनही आठवते की ग्रुपवरती करंपाणी चांगला बोलतोय परंतु ऑन माईक 7 स्टारची जी मेहनत राहिली आहे त्या मेहनतीबद्दल काय सांगशील? 7 स्टार म्हटल्यावर चांगलंच आयोजन करतात आणि असंच आयोजन करत राहावे द्यावे. तुझा बॅलन्स कसा आहे संघामध्ये? काय नाही, होईल. मी 100% देण्याचा प्रयत्न करीन. आणि भगवानजी पाटील साहेबांनी काय मार्गदर्शन दिलेलं आहे तुम्हाला? काय नाही, ते होतले खेळा. चला, म्हणजे तुम्ही चांगला खेळला म्हणजे हा विजय आपोआप तुमच्या पाठीशी येणार. तर दोघांनी चांगल्या प्रमाणात मनोगत व्यक्त केलेला आहे. परंतु टॉस जिंकला या ठिकाणी हनुमानजी तर यांच्या संघानं खऱ्या अर्थानं विरेन स्पोर्ट येवईनं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आता मात्र कॉम्बॉक्समध्ये पुन्हा सज्ज असतील समीर ठाकरे यांच्या सोबतीला अजय गरत आणि ऐकूया त्यांच्या मधुर वाणीतून दुसऱ्या डाबाचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच DJ, थँक्यू सो मच योगी पाटील सर. आणि पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. टार्गेट 49 धावांचं, तेवढं मोठं लक्ष तर स्कोर कार्डवरती दिसत नाहीये परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. आणि माझ्यासोबत आता कॉम्बॉक्समध्ये मिस्टर अजय घरत सर जोडले जातात. वेलकम सर. आपलं कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. ELPL सीझन 3 तिसऱ्या पर्वाचा आपण हा खेळ सध्या एन्जॉय करतोय. आजच्या रजनीमधील दुसरा सामना आहे सिक्वेन्सनुसार परंतु आजच्या खऱ्या अर्थाने एक पारितोषिक आले ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी विजय काकडे आणि केवल काकडे यांच्या माध्यमातून जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राईज असेल याची नोंद घ्या. आणि जनार्दनजी काकडे आणि अनिल पाटील यांच्याकडून सुद्धा शेअर मार्केट वाढलाय, त्यांच्याकडून सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक असेल सिक्सर हॅट्रिकसाठी.
चला तर सामन्याला सुरुवात बरोबर वेळ आता आपण पाहतोय 8 वाजलेले आहेत. पहिला बॉल पडतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरनं मयूर तरे वन ऑफ द सक्सेस बॉलर इन ALPL हिस्ट्री. ALPLच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणजे मयूर तरे आहे आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवला. वेलकम सर, कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद समीर. ये बहुत अच्छा मैच हो सकता है मेरे ख्याल से. गुनेश पाटिल इस समय स्ट्राइक पर और पहले ओवर में मयूर तरे को लाया गया है और आपने बिल्कुल सही कहा कि सबसे सफल गेंदबाज है ALPL के इतिहास में. ओहो हो, यावेळेला लॉफ केलाय परंतु समोर पॉवर प्ले मधील नामवंत खेळाडू जो पॉवर प्ले साठी ओळखला जातो आमनेपाडाचा गुनेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून चौकार. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बस काय झाले नाही काय गं भीमा बस काय झाले नाही. ज़्यादा ऊपर रख बैठे इस दफ़ा और गुनेश ने उसका पूरा फायदा उठाया. पावर प्ले का लाभ उठाते हुए मिडॉन को टपकाया और 4 रन प्राप्त किए. पहली गेंद पर बीट हुए थे लेकिन दूसरी गेंद पर चौका लगाकर खाता खोलते हुए खुद का और अपने टीम का. देखिए ग्रिश्मा 11 आमनेपाड़ा टीम अभी तक ALPL को जीत तो नहीं पाई है. पहले 2 सीजन में हमने देखा है लेकिन ये टीम हमेशा एक एक्साइटिंग टीम रही है देखने के लिए. काफ़ी रोमांचक इनके मैचेस रहे हैं. पिछले सीजन में आपको याद होगा समीर, एक मैच इनका टाई भी हुआ था, सुपर ओव्हर भी देखने को मिला था. हो जरूर. आणि तो एक सामना आठवतोय की ज्या वेळेला रामकृष्ण काकडे इंजर्ड झाले होते आणि काय ती गोलंदाजी होती. नेहमीच इंटरेस्टिंग मॅचेस ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या आपण बघितलेल्या आहेत आणि आज ॲज अ 12th मॅन रामकृष्ण काकडेला तुम्ही पाहतायत. चौकार आलाय, कमबॅक करेल का मयूर समोर गुनेश रिव्हर्स आला होता ते बघितल्यानंतर अधिकच लेगस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. इथे आता थोडंसं हेजिटेशन, फायनली तेथे धाव मिळाली आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे जाणार आहे. या चुका करून चालणार नाही आहेत एनके कांडवल संघाला. और अंपायर रमेश मात्रे ने कबर्ड खोला है वहाँ पर. जिस तरह से वे इशारा करते हैं, एक अलग ही स्टाइल है उनका. ये चतुराई दिखाने का प्रयास किया था गेंदबाज ने, जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखी थी गेंद लेकिन कुछ ज़्यादा ही बाहर रख बैठे, जो कहीं ना कहीं ये लिमिटेशंस होनी चाहिए उसके भी बाहर गेंद डाली थी जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित किया है. 6 धावा धावफलकावरती डॉट बॉलनं सुरुवात केली होती परंतु चौकार आला आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉलवर आलेली सिंगल. स्कोर आता कुठेतरी चांगला आपल्याला बघायला मिळतं कारण ही सुरुवात हवी आहे. 10 पेक्षा कमी धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या, त्याच्यामुळे तेवढासा दबाव फलंदाजांवर नसणार आहे. म्हणजे एक संधी आहे की सुरुवातीला ते वेळ घेऊ शकतात आणि राजकुमार तसा एक अनुभवी बॅटर आहे आणि तो नेहमी स्टार्टिंगला थोडा वेळ घेतो, त्याच्यानंतर सेट झाल्यानंतर मोठे फटके तो खेळत असतो. मात्र आता नेमकं त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे हे आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मयूर तरे राऊंड द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला राईज होणारा बॉल आणि फलंदाज बाद. विकेट मिळवली आहे. याच गोलंदाजीची गरज आहे. अर्ली ब्रेक तुम्हाला मिळून द्यावे लागतील आणि तो काम केला मयूर तरेनं. खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का आमनेपाडा संघाला. बहुत ही लूज स्ट्रोक. राजकुमार पाटिल से ये अपेक्षा नहीं थी क्योंकि एक सीनियर खिलाड़ी है और जिम्मेदारी के साथ बैटिंग करने की आवश्यकता थी. पहली ही गेंद का सामना कर रहे थे और बहुत पहले ही कूद पड़े थे डाउन द विकेट जाकर बड़ा प्रहार करने की कोशिश, लेकिन गेंदबाज ने अपनी चतुराई दिखाई. गेंद की लंबाई को थोड़ा सा जानबूझकर उन्होंने कम रखा था और अच्छा बाउंस प्राप्त किया, जो कि एक खासियत रही है मयूर तरे की. गेंद को थोड़ा सा मूव भी कराते हैं जिस वजह से पावर प्ले में तो बहुत ही घातक साबित होते हैं. विकेट चटकाते हैं और विकेट निकाल कर उन्होंने शुरुआत कर दी है. 6 पर लगा है पहला झटका राजकुमार पाटिल के रूप में. ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को 49 रनों की चुनौती. हालांकि लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है. हमने कल रात भी देखा, देर रात भी मैचेस जो हुए थे उसमें भी 60-70 रन बन रहे थे. तो ये विकेट अच्छा है बल्लेबाजी के लिए, रन्स है इसमें, लेकिन आपको सही टेक्निक का भी यूज़ करना पड़ेगा रन्स बनाने के लिए. राजकुमार ने रूम भी बनाया था, थोड़ा सा दूर से भी खेलने का प्रयास किया, तो वो भी एक वजह रही और गेंदबाज की चतुराई वहाँ पर देखने को मिली जिसके चलते विकेट एनके स्पोर्ट्स खांडवल के खाते में. आणि तसाही विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच विकेटची भूक त्याला असते. सुरुवातच तो चांगली करून देतो धडाक्यात. अप्पर कट खेळायचं होतं की फक्त बॅट ठेवली होती तिथे
बघूया आता एक्झॅक्ट तिथे निर्णय काय तो. होय, फलंदाज बाद. आणखी एक धक्का, धक्के पे धक्का दे धक्का. जयेश काकडे आल्या पावली माघारी परततोय. दुसरा धक्का लागलाय आमनेपाडा संघाला. गजब की गेंदबाजी और बहुत अच्छा कैच भी फ्लाई स्लिप की दिशा में. शॉर्ट थर्ड मैन से खिलाड़ी आए थे, अपने बाई तरफ बढ़ते हुए वो कैच लपका है फील्डर ने. और क्या गजब की गेंद थी ये, हार्ड लेन पर रखा, अंदर की तरफ लेकर आए, बिल्कुल भी रूम नहीं था. अब बल्लेबाज शायद उसको खेलना भी नहीं चाह रहे थे, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने दिशा दिखाने का प्रयास किया और एक दर्शनीय कैच. लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें, पहले राजकुमार पाटील और उसके बाद चांगली मिळवली आहे. 49 धावांचं संरक्षण करत असताना हॅट्रिक बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. झेलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता शालिकनं. नेहमीच आउटफील्ड मध्ये काही ना काही शालिकचं काम सुरूच असतं. कॅचेस, त्याचं क्षेत्ररक्षण, हरफन मौला जसा खेळाडू यांना बॅटिंगला कधी आला, गोलंदाजीला आला, फिल्डिंग मध्ये म्हणजे तो अलर्ट असतो प्रत्येकी डिपार्टमेंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तिथे मिळाली. धावा 7. हैट्रिक गेंद का सामना कर रहे थे और थोड़ा सा लालच वहां पर दिखाया गया था बैटर को, उसका स्वीकार करते हुए एक बड़ा प्रहार करने की कोशिश. लेकिन अच्छी बात ये रही विनोद के लिए कि वो पूरी तरह से टाइम नहीं कर पाए उस स्ट्रोक को, नहीं तो ये गेंद फील्डर तक कैरी हो सकती थी. हो, कधी कधी तुमचं चांगलं टायमिंग ते तुमच्यासाठी धोकादायकी ठरत असं. मयूर पुन्हा एकदा बाउन्सर सोडून दिल्या बॉल वेल लेफ्ट आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 8 वर. काय व्हेरिएशन्स लेंथ मध्ये आपण बघतोय. यॉर्क लेंथ असेल, हार्ड लेंथ असेल आणि जो जयेश काकडेची विकेट, वन ऑफ द ग्रेट बॉल, जसा टप्पा पडला बाउंस घेऊन आतमध्ये आला. हाँ बिल्कुल, वो गेंद ऐसी थी कि बल्लेबाज चाहकर भी उस गेंद को छोड़ नहीं सकते थे, खेलने पर बाध्य किया था बैटर को. और ये पिछली गेंद डक किया था गुनेश ने, लेग स्टंप के भी बाहर थी. इस बार ड्राइव किया गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन इनफील्ड के ऊपर से कवर्स की दिशा में फील्डर पीछा कर रहे हैं. आउटफील्ड तेज और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. क्या बात आहे. चौकार त्या ठिकाणी आलेला आहे आणि अखेर धावा चांगल्या झालेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 12 धावा आलेल्या आहेत. परंतु हे जे 2 विकेट्स आहेत ना, ते 2 विकेट कुठेतरी मी म्हणेल थोडंसं भेडसावत असेल डोक्यामध्ये की आपण सुरुवातीला चुका केलेल्या आहेत. मात्र इथून आलेला चौकार, गुनेश पाटील तो त्याचा नॅचरल खेळ करतोय. 12 धावा आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 7 ते 8 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडल्या तरी आपण सामना जिंकू शकतो. आणि सध्या 12 धावा आलेल्या आहेत म्हणजे एक चांगला स्टार्ट आहे. रनों के मामले में तो बहुत अच्छा स्टार्ट कहा जा सकता है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के लिए. लेकिन एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के कैप्टन भी थोड़े से खुश रहेंगे कि मयूर ने पहले ओवर में 2 झटके दिए हैं और नियमित अंतराल पर विकेटें निकालते रहना होगा गेंदबाजों को, तब जाकर मुझे लगता है कि एनके स्पोर्ट्स खांडवल टीम का चांस बन सकता है इस मैच को जीतने का. क्योंकि लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं रखा है, उन्होंने केवल 48 रन बनाए 6 ओवर्स में. ऐसे में यदि एक छोटी सी पार्टनरशिप भी हो जाती है 15-20 रनों की, तो फिर पलड़ा भारी हो सकता है इस मुकाबले में. ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम का, दोनों भी टीमें अपने अभियान की शुरुआत कर रही है. ग्रुप बी का ये पहला मुकाबला है, इसके बाद ग्रुप बी का दूसरा मैच. एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा, ALPL सीजन 1 की दोनों भी फाइनलिस्ट टीमें आमने सामने रहेंगी, वीरेन स्पोर्ट्स येवई और बीबी स्पोर्ट्स इताडे. क्या बात आहे. आणि ही आपण चर्चा करत होतो अजय सर या विकेट विषयी. टप्पा पडला, आतमध्ये येणारा बॉल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच बाहेर काढू दिली नाही. आणि काय टेलिकास्ट आहे, एंटरटेनमेंट ज्या पद्धतीने झेल देखील पकडला होता, वन ऑफ द ग्रेट बॉल. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला होता जयेश काकडे. नैवर लेकर एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के आइकॉन प्लेयर अजय कदम तैयार होते हुए रिवर एंड से. विनोद के पास स्ट्राइक. ओ टेंटेटिव लगे हैं, छिड़खानी करने का प्रयास, अपील, लेकिन अंपायर का इशारा वाइड. और बल्लेबाज निकल पड़े हैं. चलिए, अंपायर को अपना फैसला बदलना पड़ा है क्योंकि एज लगा था और यहाँ पर अच्छा स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट दिखाया है विनोद ने. उन्होंने अंपायर के इशारे की तरफ देखा भी नहीं, उनको पता था कि एज लगा है और खुद ही निकल पड़े हैं पेविलियन की राह पर. क्या बात आहे. टाळ्या वाजवायला हरकत नाहीयेत मित्रांनो. एक सिनियर क्रिकेटर आहे आणि युवकांना अशाच कुठेतरी आदर्श निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पंचांनी व्हाईट बॉल दिला होता, मात्र विनोद बघा
स्वतः सांगतोय की मी आउट आहे आणि तो सरळ निघाला डगआउटच्या दिशेनं आणि खेळाडू बाद झाला. हा तिसरा. पहिल्याच बॉलवर अजय कदम मागच्या वेळेला आय थिंक स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळकडनं खेळला होता आणि काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती अजय कदमची. जी बिल्कुल अजय कदम को हमने देखा था, साथ में मयूर तरे तो हर सीजन में अच्छी गेंदबाजी कर रहे. ओमकार वजे ने भी काफी इंप्रेस किया था. विनोद खुलात की गेंदबाजी पिछले सीजन में काबिले तारीफ. नई गेंद का खासतौर पर इन गेंदबाजों ने बहुत अच्छा इस्तेमाल किया हुआ है ALPL के इतिहास में. और अजय कदम यहाँ पर विकेट के साथ शुरुआत करते हुए, हालांकि गलती कर बैठे बैटर, गेंद को छोड़ सकते थे, इतनी बाहर थी, लेकिन छेड़खानी करने का प्रयास, अपने आप को रोक नहीं पाए. वहां पर विनोद निराश किया उन्होंने भी. 12 पर 3 विकेट. यह है स्कोर इस समय ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम का. 37 रनों की अभी भी आवश्यकता है और गेंदे 29 बची हुई है. सत्यम आए हैं बल्लेबाजी के लिए इन एट नंबर 5. सत्यम दळवी आलाय फलंदाजी करण्यासाठी. ओहो हो, आल्या मोठा फटका, बॉल हवेत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर दुरून येत आहेत बॉलवरती. 2 धाव तर सहजगत्या त्या ठिकाणी मिळतीलच आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे जाताना 14 वर. सत्यम भी काफी अलग प्रकार के बल्लेबाज है. मतलब एक यूनिक स्टाइल है उनका बैटिंग करने का. थोड़ा सा चहलकदमी करते हैं वो. शॉट जब खेलने के लिए देखते हैं, खासतौर पर बड़े स्ट्रोक के लिए जाते हैं, तो थोड़ा जरूर कदमों का इस्तेमाल करते हैं. गेंद हवा में जरूर थी, लेकिन मेक श्योर किया कि इनफील्ड को क्लियर करेंगे. 2 रनों से खाता खुला है सत्यम का. बहुत ही दिलचस्प क्रिकेट इस मैच में. थोड़ा सा लो स्कोरिंग गेम है, लेकिन काफी रोमांचकारी क्रिकेट देखने को मिल रहा है. अजय कदम दाहिने से ओवर द विकेट. इस बार ड्राइव करना चाहते थे, गलत लाइन पर खेल बैठे. अच्छी रफ्तार भरी गेंद थी, बीट किया पूरी तरह से बैटर को. अनुभव रखते हैं अजय कदम. भले ही वो हरफन मौला खिलाड़ी है, लेकिन मुख्य रोल जो उनका रहा है पिछले कुछ सालों में, हमने देखा है एक बतौर गेंदबाज ज्यादातर खेले हैं. बैटिंग भी करते हैं, बॉलिंग ऑलराउंडर आप कह सकते हो. धारदार गेंदबाजी करते हैं. ग्रीष्मा 11 को चाहिए एक पार्टनरशिप. इस बार बल्ले पर लिया, ड्राइव किया कवर्स की दिशा से, हालांकि डीप में प्रोटेक्शन है. दूसरा रन मिलना बहुत मुश्किल है. एक से ही संतुष्ट होते हुए सत्यम. 2 ऐसे बल्लेबाज हैं जो ज्यादा देर खामोश नहीं रह सकते हैं, आक्रामक बैटिंग करना पसंद करते हैं. और इसीलिए एनके स्पोर्ट्स खांडोल टीम के कैप्टन चाहेंगे कि इस जोड़ी को भी जल्द से जल्द तोड़ा जाए. और ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के लिए तो कहीं ना कहीं की प्लेयर साबित हो सकते हैं. यहाँ से इस रनचेज में गुणेश पाटिल, स्टार्ट भी अच्छा मिला है, 3 गेंदों में 8 पर बैटिंग करते हुए. सत्यम 3 गेंदों में 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टीम का स्कोर इस समय 15 रन और 34 रनों की आवश्यकता. पावर प्ले अभी भी चल रहा है. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, हवा में मौका बना है और दूसरे प्रयास में उस कैच को लपकते हुए फ्लाई स्लिप की दिशा में फील्डर गणेश. बढ़िया कैच, गुणेश का काम हुआ तमाम. बहुत ही खराब स्ट्रोक सिलेक्शन. ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद, उसको ऑन साइड में खेलना चाहते थे. बल्ले का जो बॉटम होता है वहां पर ऊपर लगी थी और एक अच्छा कैच. गणेश ने ये दूसरा कैच लपका है इस पारी में. गेंदबाजी क्षेत्ररक्षण बहुत ही उम्दा देखने को मिल रहा है एनके स्पोर्ट्स खांडवल द्वारा. और अब ये मैच और भी रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ, कहीं ना कहीं पारी लड़खड़ा रही है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की. 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं, मात्र 15 रन स्कोरबोर्ड पर. और इसी तरह से विकेटें गिरने का सिलसिला जारी रहा तो फिर लक्ष्य तक पहुंचना काफी मुश्किल साबित हो सकता है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के लिए. 8 रन बनाकर आउट हुए हैं गुणेश. 2 बल्लेबाज शून्य पर आउट हुए, राजकुमार पाटिल और जयेश काकड़े. विनोद आए थे नंबर 4 पर, वो केवल 1 रन बनाकर आउट हुए. और अब आइकॉन प्लेयर भावेश मैदान में पहुंचते हुए. भावेश शेलार ग्रामीण क्रिकेट में पीसी टीम के लिए खेलते हैं और बहुत ही जबरदस्त योगदान उनका रहता है. ऑलराउंडर है. रिक्वायर्ड रन रेट ज्यादा नहीं है, लेकिन बल्लेबाज कहीं ना कहीं जल्दबाजी करते हुए नजर आए हैं समीर, जिस वजह से 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं.
2 विकेट्स अजय कदम के खाते में अभी तक। आते ही उठा दिया है गेंद को, तारामंडल में भेज दिया है, लेकिन मैदान के अंदर है, फील्डर उसके नीचे। दो खिलाड़ी प्रयासरत, दोनों भी कैच नहीं कर पाए, दोनों के पास मौके थे। और क्या ये टर्निंग पॉइंट रहेगा इस मैच का। भावेश को पहली गेंद पर जीवन दान, साथ में मिले हैं 2 रन, खाता उनका खुला और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर समाप्त हुआ अजय का 17 पर 4। काय फटका होता, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याची. खरं तर चर्चा तीच डगआउट मध्ये सुरू असेल की काहीच आवश्यकता नव्हती आल्या आल्या मोठा फटका खेळण्याची. मात्र इथे पहा चूक झाली आहे. शालिक आणि विकी भंडारी दोघेही सर्वोत्कृष्ट फिल्डर पैकी फिल्डर म्हणून त्यांना गणलं जातं आणि त्यांच्याकडनं झालेली ही चूक आपल्याला बघायला मिळते. चला 4 ओव्हरमध्ये आता 32 करायचे आहे, थोडं स्पीडअप करायचं आहे, स्पीड वाढवा कारण डाव सुरू झाल्याबरोबर 8 वाजता 16 मिनिटे तुम्ही 2 ओव्हरसाठीच घेतलेली आहेत. लक्षात ठेवा NK कानवल टीम, थोडं तर स्पीडअप करा, अन्यथा मग लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्याचा फटका बसतो, त्याचा भृदंड भोगावा लागतो एखादा खेळाडू जर तुम्हाला लवकर आतमध्ये आणावा लागला तर. विवेक पाटील आणि सुजित पाटील फॅम टीम एका बाजूला तुम्ही NK स्पोर्ट खांडवल पाहतायत आणि एका बाजूला ग्रीष्मा आलम आमने पाडा संतोषी काकडे माजी सरपंच आमने पाडा फॅम टीम. आणि दरम्यान आज व्यासपीठावरती पाहतोय की सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सौमिक अनंता केने यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. लखन पाटील यांचे सुपुत्र देखील आज पूर्णपणे एन्जॉय करते, तर कालपासूनच एन्जॉय करतात ही स्पर्धा. लवेश लक्ष्मण पाटील कालपासून खूप एन्जॉय करतोय. 2-3 वेळा चप्पल काढून बाजूला बसला होता. ओहो, यावेळेला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपरली एक्झिक्यूट करता आलं नाही आणि एक धाव तिथे मिळते. परंतु गुणेश पाटीलला आउट केल्यानंतर कुठेतरी एक वेगळा ऊर्जा निर्माण झाली असं वाटते की NK स्पोर्ट कांडवलच्या सर्वच खेळाडूंमध्ये. गोलंदाज जयेश जोशी गोलंदाजी करत असताना मॅन फ्रॉम खांडवल. ऑप्शनच्या वेळेला टेबलवर भरपूर सारा विचार करून जयेशनं संघ निवडलाय. जास्तीत जास्त भर दिला की गोलंदाजीमध्ये ताकद कशी वाढेल आणि आतापर्यंत आपण जर विचार केला अजय कदम असेल, मयूर तरे असेल, आतापर्यंत तर चांगले गोलंदाज चूज केलेले आहेत, बाय केलेले आहेत संघामध्ये. बॅट बदलण्याची मागणी केलेली आहे भावेशनं या वर्षामध्ये 2 वेळा 6 बॉल 6 सिक्सर मारण्याचा विक्रम आपल्या नावी केला. पिसे संघ ज्या वेळेला एकत्रित होऊन खेळतो असोसिएशनच्या बाहेर तेव्हा अजय सर त्या संघाची ताकद एक वेगळीच बघायला मिळते. आणि सध्या आपण ऑन स्क्रीन पाहतोय संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंताजी केने आणि त्यांचे सुपुत्र देखील सोबतच आहेत. सौमिक अनंता केने सोबतच कैलास पाटील, जय पाटील देखील आहेत. त्यानंतर मच्छिंद्र काकडे यांना पाहतोय आणि संघ मालक आदरणीय संतोषजी काकडे सोबतच बाळारामजी मेहर देखील आता त्यांचा युनिफॉर्म बदलला. मॅच जिंकल्यानंतर ते पुन्हा आपल्यासोबत आलेले आहेत. ओहो, यावेळेला लॉफ केला भावेशनं, दगडा प्रहार, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनला पकडलाय जेल. विकेटचं पतन, धक्का लागला 5वा आणि हा महत्वाचा धक्का. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू. समीर, मुझे रह रहकर ऐसा न मालूम क्यों लग रहा है कि ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम के बल्लेबाजों को शायद किसी ने कहा है कि ये मैच आपको 3 ओवर में ही खत्म करना है. नाही, स्वाभाविक खेळ तो सर्व फलंदाजांचा आहे. बऱ्याचदा बघायला मिळतं की याचं कारण मी तर म्हणेन अजय सर की आपल्या ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त टुर्नामेंट मॅचेस या 3 ओव्हर 4 ओव्हर होतात. 5-6 ओव्हर गेमचा तेवढासा एक्सपिरियन्स खेळाडूंकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे कदाचित हे प्रश्नही पडत असतील. गलत रणनीति रही है बल्लेबाजों की, विकेटें लगातार गिरती जा रही है. भावेश को जीवन दान भी मिला था पहली गेंद पर, लेकिन उसके बावजूद फिर से उन्होंने वही गलती की, गेंद को हवा में खेला, जबकि रिक्वायर्ड रन रेट केवल 8 रन प्रति ओवर का है. तो मैच की सिचुएशन के अनुसार बैटिंग नहीं हो रही है और उसी वजह से अब कहीं ना कहीं बैकफुट पर नजर आ रही है ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम. 18 पर 5. संतोष काकड़े साहब भी देखिए सिर हिलाते हुए, वे भी जानते हैं कि कहीं ना कहीं गलतियां कर रहे हैं उनके बल्लेबाज.
नए बैट्समैन संकेत पाटिल नंबर 7 पर। ऐसे बैटिंग तो हर टीम के पास हम देख रहे हैं कि 9वें 10वें नंबर तक भी अच्छी बल्लेबाजी है, लेकिन केवल कागज पर मजबूत होने से काम बनने वाला नहीं है। हो, पेपरवरती तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा तुम्ही मैदानावर प्रत्यक्षरित्या काय करता या गोष्टीला महत्त्व असतं आणि जरूर चर्चा तीच सुरू आहे आता. धावसंख्या धावफलकावरती 18 असताना निम्मा संघ गारच झाला. संकेतनं आलेल्या ड्राईव्ह केल्या लॉंग ऑनच्या दिशेनं व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना कुणालनं चांगली फिल्डिंग दाखवली. टीमचा कॅप्टन आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धाव्याने 19 धावा. रिक्वायर्ड रन रेट मित्र म्हणेन अजूनही तेवढं वाढलेलं नाहीये. सध्या त्या रन रेट मध्ये सुरू आहे संघ, परंतु एका बाजूला जे विकेटचं कॉलम आहे ना ते वेगाने पुढे चाललेलं आहे. और आप चर्चा कर रहे थे गेंदबाजों की, जयेश ने जिस तरह से गेंदबाजों का सिलेक्शन किया है उनकी टीम में बहुत महत्वपूर्ण रोल रहेगा. फुल लेंथ गेंद इस बार ड्राइव किया है सत्यम ने. डीप कवर में खिलाड़ी तैनात है. पहला रन तेजी से लिया था ये सोचते हुए कि दूसरे रन का मौका बनता है तो उसका फायदा उठाएंगे, लेकिन कोई मौका नहीं. एक से ही संतुष्ट करना पड़ा है. स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 5 विकेटों के नुकसान पर. आधी टीम बहुत ही सस्ते में पेविलियन में लौट चुकी है. और गेंदबाजों की हम चर्चा कर रहे थे कि कहा भी जाता है क्रिकेट में कि जो बैटर्स होते हैं वो मैच बनाते हैं और गेंदबाज आपको मैच जिताते हैं. खासतौर पर टूर्नामेंट जिताने वाले गेंदबाज होते हैं. हो जरूर. आणि सध्याच्या घडीला ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे. 20वा स्कोर कार्डवरती संकेत स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळायचा होता. मिडॉनला फिल्डर. धावबाची संधी आहे. डिरेक्ट हिटची गरज आणि डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित संकेतलाही माघारी जावं लागलं असतं. खूप मागे दिसत होता, परंतु तसं घडलं नाहीये. धाव मिळाली एक आणि एका धावेने स्कोर 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. 21 रन्स. पहले ही 5 खिलाड़ी काफी सस्ते में पेविलियन में लौट चुके हैं और ऐसे में यदि रनआउट के रूप में झटका एक और लगता है तो फिर और भी नाजुक अवस्था हो सकती है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की. 21 बने हैं, अभी भी 28 रनों की जरूरत है. हो ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुल टॉस होता, परंतु मनात ठरवलं होतं की हलक्या हाताने खेळायचं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू डॉट आला आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21ला 5 स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स इंटरव्हल आणि इथून प्लॅनिंग्स केल्या जातील. कारण आता समीकरण येणारे 18 बॉल बाकी आहेत, 28 करायचे आहेत. कोणाचा पडला भाडी आहे आता इथून येणारा षटक सांगेल, परंतु त्या अगोदर आपण ऐकूया सुमधुर संगीत. एनके स्पोर्ट्स खांडवल टीम ने इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल किया है. देखना है कि कौन अंदर आया है और कौन बाहर गया है. जयेश बाहर जा रहे हैं, उनकी जगह पर राज को अंदर लाया गया है. 18 गेंदे और 28 रन. और समीर आप चर्चा कर रहे थे कि किसका पलड़ा भारी है. फिलहाल ये कहना बहुत मुश्किल है कि पलड़ा किसका भारी है, लेकिन ये जरूर हम कह सकते हैं कि मोमेंटम कहीं ना कहीं एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के गेंदबाजों के पास है. हालांकि ये मोमेंटम भी बहुत जल्द चेंज हो जाता है. कई बार एक दो बड़े शॉट्स आते हैं तो वहां पर मोमेंटम आपको बदलता हुआ नजर आएगा. और बल्लेबाज तो शुरुआत से कोशिश कर रहे हैं कि अटैक करे. वो अटैक करने के चक्कर में 5 खिलाड़ी आउट हुए हैं. ये 7 स्टार कमेटी आपकी स्क्रीन पर श्री अनंत केने, लखन पाटिल, राकेश तिकाडकर, बालाराम मेहर, कैलास पाटिल, रामकृष्ण काकड़े और अजित पाटिल. ओम साई आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन का ये बिग शो. ALPL आमने लोनार्ड प्रीमियर लीग 3रा संस्करण. और क्या गजब का आयोजन है. पहले 2 सीजन भी काफी सफल रहे और 7 स्टार कमेटी जो है उन्होंने खुद काफी क्रिकेट खेला है, अभी भी वे खेल रहे हैं, इसीलिए अच्छी तरह से जानते हैं कि क्या चाहिए क्रिकेट को और खास तौर पर आमले लोनार्ड की क्रिकेट को क्या चाहिए. उस हिसाब से टूर्नामेंट्स का आयोजन किया जाता है और काफी फल फूल रहा है इन दिनों आमले लोनार्ड का क्रिकेट. चलते खेल की तरफ एक बार फिर से. ड्रिंक्स ब्रेक के बाद खेल की शुरुआत होती हुई अजय कदम आक्रमण जारी रखते हुए. पहला ओवर काफी कामयाब रहा था, 5 रन देकर 2 विकेट्स. पिछले ओवर में जयेश जोशी को हमने देखा 4 रन देकर 1 सफलता उनके खाते में. पहला ओवर किया था मयूर तरे ने, उन्होंने 2 विकेट छटकाए थे, सिर्फ 12 रन दिए थे. अक्रॉस द लाइन लॉफ्ट करना चाहते थे, बहुत बड़ा इनसाइड एज. सिंगल मिलेगा यहाँ पर. संकेत लगातार बड़े बड़े हिट्स की कोशिश कर रहे हैं.
हो, प्रयत्न प्रत्येक वेळेला मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी संकेतनं केलेला आहे, परंतु त्याला सक्सेस येथे मिळालेली नाही आहे. अजय कदम मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. त्याचा कॉन्फिडन्स हाय आहे आणि दबाव आता वाढत गेला. जवळपास 10 रन्स पर ओव्हर बनवाव्या लागणार आहेत. 17 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. एक छोटे टोटल पर जिस तरह से एनके स्पोर्ट्स खांडवल ने फाइट बैक किया है, काबिले तारीफ। और इस बार भी देखिए गति को ठीक तरह से भाप नहीं पाए थे, थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, मोड़ना चाहते थे, कहीं ना कहीं मिड विकेट की तरफ गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग पर। एक और सिंगल, और सिंगल्स काफी महत्वपूर्ण है मेरे ख्याल से। भले ही बड़े शॉट्स नहीं आ रहे हैं, लेकिन स्कोरबोर्ड को चलता रखना इस समय काफी जरूरी ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम के लिए। हो, जरूर प्रयत्न तोच सुरू आहे, परंतु एखादा मोठा फटका तुम्हाला त्यांना शोधावा लागेल. आता लवकरात लवकर शोधावा लागेल, कारण दबाव अधिक वाढत गेलेला आहे. जी हाँ, रिक्वायर रन रेट भी थोड़ा सा बढ़ता हुआ। 16 गेंदों में यहाँ से 26 रनों की आवश्यकता है। रिवर एंड से गेंदबाजी करते हुए अजय कदम। ओ, एक और बेहतरीन गेंद, अंदरूनी हिस्सा लगा था बल्ले का, बाउंस पर पहुंची विकेट कीपर के पास, डॉट डिलीवरी। वॉट मॅच, काय सामना रंगला या ठिकाणी. सुरुवातीला असं वाटलं होतं की कमी धावसंख्या लागलेली आहे स्कोर कार्डवरती, लवकर मॅच फिनिश होऊ शकतं. फलंदाजांसाठी ग्रीष्मा 11 आमनेपाड्याचं सोपं काम असेल, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे ना मित्रांनो, जिथे कोणतीच धावसंख्या छोटी नसते आणि कोणतीच धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी नसते. आणि पुन्हा ते उदाहरण आपल्याला या मॅचच्या माध्यमातून बघायला मिळते सर. जी हाँ, क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यह अनिश्चितता ही इस खेल को खूबसूरत बनाती है। अद्भुत खेल है क्रिकेट का, और काफी निराला है, काफी अद्भुत अलौकिक खेल है, और काफी मजेदार खेल है। 15 में 26 ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर, इस बार भी शायद इनसाइड एज लगा है। विकेट कीपर से थोड़ी सी गलती हुई है, उसका फायदा उठाया है ओवर थ्रो, और उसका भी लाभ उठाते हुए बल्लेबाज। जिस गेंद पर कोई रन नहीं होना चाहिए था, वहां पर 2 रन्स कंप्लीट किए गए हैं। ये छोटी छोटी गलतियां बहुत भारी पड़ सकती है। हो, मोठ्या पडू शकतात या चुका. आताच त्यांचा आता नक्कीच तुम्हाला त्यांच्यामध्ये सुधारणा करावा लागेल. सौरभकडनं आपण बघितलं की डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला, विकेट मिळू शकले असते असं सौरभचं म्हणणं आहे, परंतु 2 धावा तिथे मिळाल्या. गोलंदाज अजय देखील थोडंसं नाराज दिसतोय, कारण इथून आता पूर्णपणे जो दबाव आपण वाढवलाय फलंदाजांवरती, तो दबाव कमी करायचा नाहीये. मोमेंटम आपल्याकडे आहे, तो कंटिन्युअसली कॅरी फॉरवर्ड करत जायचा आहे, तेव्हा आपण हा सामना जिंकणार आहोत. परंतु संकेत आहे, या संकेतनं एका हातानं सिक्सर मारण्याचा देखील विक्रम केलाय. जी हाँ, पावर हिटर का रेपुटेशन रखते हैं, हालांकि अभी तक थोड़ा सा स्ट्रगल किया है उन्होंने, ठीक तरह से गेंद को टाइम नहीं कर पाए हैं। 24 रन चाहिए, 14 गेंदे बचे हैं। फिर से फुलर लेंथ, फिर से हवा में उछालना चाहते थे, लेकिन फिर से इनसाइड एज लगा है। लगातार इनसाइड एजेस लग रहे हैं। किस्मत अच्छी है कि गेंद स्टंप्स की तरफ नहीं जा रही है। कई बार बल्लेबाजों को हमने प्लेड ऑन होते हुए देखा है, लेकिन थोड़ा सा किस्मत के सहारे डटे हुए हैं इस समय क्रीज पर संकेत। 6 गेंदे खेली है, 6 पर बैटिंग करते हुए। सत्यम ने भी 7 गेंदे खेली है, 6 पर बैटिंग कर रहे हैं। तो थोड़ा सा जो वक्त गुजारना था क्रीज पर, वो तो गुजार लिया है। जो विकेटों का पतझड़ देखने को मिल रहा था शुरुआत में, वो तो थम सा गया है, लेकिन अब आक्रमण भी करना पड़ेगा। रनों की जो रफ्तार है उसको बढ़ाना पड़ेगा। 13 गेंदे शेष है, जीतने के लिए 23 रन चाहिए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को। अजय कदम के स्पेल की आखिरी गेंद काफी महत्वपूर्ण गेंद साबित हो सकती है। क्या विकेट चटका सकते हैं अजय कदम? एच ओ, निकल गई है पीछे, शॉर्ट थर्ड मैन के बगल में से, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। तुम्हाला शोधावा लागतो, आणि जरूर आता असं वाटतंय की फलंदाजांना मिळालेला आहे, नशिबाची साथ मिळालेली आहे, आणि बॉल सरळ थर्ड मॅनला निघून गेलेला आहे 4 धावांकरिता. आदरणीय सुजीजी पाटील यांना तुम्ही पाहताय सौमिक केबल नेटवर्क या डगआउट मधून सतत रीते मेसेज पोहोचवत आहेत. धावा झाल्या 30 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि 49 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना येणारी 12 बॉल 19 धावांची गरज आहे. पार्टनरशिप हो रही है यहाँ पर बीच मैदान में। 12 रनों की पार्टनरशिप 10 गेंदों में। जरूर थोड़ा किस्मत का सहारा मिला है बल्लेबाजों को, लेकिन यही क्रिकेट है, किस्मत का भी साथ मिलना जरूरी है। फील्ड सजाना है प्लीज, समय अधिक लिया जा रहा है। एनके स्पोर्ट्स खांडवल, बहुत ही रोमांचक स्थिति में यह मैच। 12 गेंदें बची है, 19 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को। 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, चित्त थरारकी लढत आहे.
परंतु चला वेळेवरती देखील लक्ष ठेवा. और अभी देखना है कि गेंदबाजी के लिए किसको लाया जाता है. हे महत्वाचं षटक ठरणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर ही ठरणार आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं की गणेश पाटीलकडे गोलंदाजी सोपवण्यात आलेली आहे. चांगल्या कॅचेस त्यानं पकडल्यात आज. गणेश वेलेकर आहे ती. मॅट फ्रॉम इताडे आणि त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. 12 मध्ये 19 करायचे आहेत. चला आता स्पीडअप करा. ऑलरेडी आपण खूप जास्त वेळ घेतलेला आहे आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो संकेत पाटिल. देखिए 31 मिनट का वक्त अभी तक इस पारी में लिया गया है. भले ही उसमें ड्रिंक्स ब्रेक भी था 3 मिनट का, लेकिन फिर भी ओवर केवल 4 ही समाप्त हुए हैं. मैच का पेनल्टीमेट ओवर शुरू होता हुआ. हो गणेश थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय पूर्ण सत्रामध्ये, परंतु आज या महत्वाच्या सामन्यामध्ये अगदी महत्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. रामकृष्ण काकडे देखील काहीसे मेसेज फलंदाजांपर्यंत पोहोचवतोय. त्याचा अनुभव त्यानं शेअर जरूर केलाय. मात्र 12 चेंडू आणि आता 19 धावा करायच्या आहेत ग्रीष्म आल्यावर आमनेपाडा संघाला. सुजित पाटील यांनी देखील काहीतरी मेसेज पाठवलाय. NK खांडवल संघाचे संघ मालक स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. शॉट ऑफ लेन समोर फोर्स केलाय संकेतनं. फटका हवेत आहे आणि फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. पकडलाय त्या ठिकाणी जेल खेळाडू बाद. विकेटचं पतन. 6वा धक्का. और यहाँ पर छक्का लगाना इतना आसान नहीं है. आपकी टाइमिंग बहुत अच्छी होनी चाहिए. ताकत का सही इस्तेमाल करना पड़ता है. यहाँ पर ताकत जरूर झोंकी थी, लेकिन ऊंचाई अधिक रही स्ट्रोक में. बिल्कुल स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला था. उछाल लेती हुई गेंद पर इस तरह से बड़ा प्रहार करना कभी भी आसान नहीं होता है. हिम्मत जुटाई जरूर संकेत ने, लेकिन शॉट आखिरकार फंस गया. और बहुत अच्छा कैच. 2 खिलाड़ी थे वहां पर इंटरेस्टेड. वहां पर कॉलिंग नजर आई. जिस फील्डर ने कैच लपका उन्होंने अपने साथी से कहा कि आप रुकिएगा, मैं कैच लेता हूँ. कुणाल थे मेरे ख्याल से वहां पर. उन्होंने कैच लपका, और बल्कि मयूर ने कैच लपका. कुणाल भी थे. 6ठे विकेट का पतन. 30 पर 6. विकेट्स आणि विकेट्स. या विकेट थांबवता आल्या नव्हत्या. कुठेतरी आता संकेत आणि सत्यमध्ये भागीदारी दिसत होती. विकेट थांबल्या होत्या, परंतु आता फलंदाज आल्या मैदानाच्या आतमध्ये ऋषी दळवी. ओहो, आणखी एक विध्वंसक बॅटर. और ऐसी सिचुएशन उनको सूट करती है. बघूया, परंतु आज त्याच्या नावाला साजेसा खेळ तो करेल का? की गणेश वेळेकर ज्यानं वेळेवरती विकेट घेतली आहे. ओ पुन्हा टप्प्याचा बॉल. आणखी एक डॉट बॉल. ऑप्शनच्या बाहेरनं हा चेंडू निघून गेला होता कीपरकडे. आणि अशा प्रकारच्या लेंथवर गोलंदाजी होते की जिथे फलंदाजांना एकाही वेळेला बॅट वर करू दिलेली नाहीये. गणेश वेळेकर योग्य ती लाईन. हार्ड लेन पर गेंदबाजी कर रहे, बैक ऑफ लेन. बल्लेबाजों को थोड़ा सा चौंका दिया उन्होंने, क्योंकि बैटर सोचते हैं ऐसी सिचुएशन में जब 12 गेंदों में 19 रन चाहिए तो शायद यॉर्कर्स आ सकते हैं, लेकिन लेंथ को काफी पीछे रख रहे हैं. बैक ऑफ लेन डालकर उछाल प्राप्त कर रहे हैं. इथेही चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता लाईन बघावी लागेल. आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. आता 10 मध्ये करायचे आहेत 18 धावा. अभी भी ये मैच दोनों तरफ नजर आ रहा है. बल्लेबाजी करने वाली टीम शुरुआत से ये सोच रही है कि 1-2 बड़े हिट्स आएंगे तो ये मैच हमारे पक्ष में है. अभी भी वही सिचुएशन बनी हुई है. 1-2 बड़े प्रहार करते हैं बल्लेबाज, चौके या फिर छक्के जड़ते हैं तो मुकाबला आसान हो सकता है, लेकिन फिलहाल मैच फंसा हुआ है. समय अधिक लिया जा रहा है. प्लीज देखिए, आखिरी ओवर में एक खिलाड़ी आपका 100% सर्कल के अंदर एक्स्ट्रा रहेगा. राकेश गोडे यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर काल प्रत्येकी स्टँड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळाले या स्पर्धेचा आनंद घेताना. परंतु आजच्या या रजनीमधील आपण पाहतो की ALPL मधील रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला सामना आहे. आणि आता देखील चांगले प्रेक्षक वर्ग आपण क्रीडांगणाच्या चहू बाजूने पाहतोय. ही क्रेज आहे या परिसरामध्ये आणि मॅच तेवढी मोठी झालेली आहे. 10 मध्ये करायचे आहेत आता 18 धावा. ऋषी स्ट्रायकिंग एंडला. गणेश पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा वाईड आलाय. एक्स्ट्रा धावा या ज्या येत आहेत ना, कुठेतरी आता इथून जो मोमेंटम मिळालाय आणि जो दबाव वाढवलाय फलंदाजांवरती, तो दबाव आता स्वतःवर घेत आहेत असंच वाटतंय.
जी हाँ, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने का काम कर रहे हैं गेंदबाज गणेश। शुरुआत बहुत अच्छी की है उन्होंने, पहली गेंद पर विकेट, उसके बाद एक डॉट डिलीवरी भी कर चुके हैं, लेकिन फिर थोड़ा सा दिशा से भटकते हुए लगातार 2 वाइड गेंदे। ऋषी तडवी हो आता कमी गतीने टाकलाय, कमी गती आहे परंतु लाईन तीच आहे. पुन्हा वाईट, आता टाळ्या सुरू झालेल्या आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाड्याच्या डगआउट मध्ये अगदी आपण पाहिलं संजय पाटील मिठाईवाला डगआउट मध्ये शांतता बघायला मिळाली होती, मात्र इथे आलाय व्हाईट बॉल. आणि चला तुमच्याकडे DRS आहे, तुम्ही एक एक रिव्ह्यू तुम्हाला प्रत्येकाला दिला जातोय. पंचांशी उज्जत घालण्यापेक्षा तुम्ही DRS ची मागणी करू शकता आणि तेच केलंय. बिल्कुल, यही तो सही तरीका है आगे बढ़ने का। थोड़े से फ्यूरियस नजर आए विकेट कीपर अजय कदम, आइकॉन प्लेयर, स्टंप्स के पीछे। बॉलिंग बहुत अच्छी की है उन्होंने। यहाँ पर देखना है कि अब टीवी एम्पायर का निर्णय क्या आता है। एक सोच तो है गेंदबाज की कि ऋषि के जो आर्क है वो आर्क से थोड़ा दूर रखना है गेंद को, ताकि ऑन साइड में वो बड़े शॉट ना खेल पाए, लेकिन इस चक्कर में इससे पहले 2 वाइड डिलीवरीज कर चुके हैं। अब ये गेंद का फैसला तो टीवी एम्पायर करेंगे कि ये फेयर डिलीवरी है या फिर वाइड है। मैच बहुत ही जबरदस्त देखने को मिल रहा है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा और एनके स्पोर्ट्स खांडवल के बीच में। यस, इट्स अ वाइड, लगातार तीसरी वाइड डिलीवरी। लगातार 3 वाइड गेंदे ऐसे सिचुएशन में कहीं ना कहीं समझ से परे है। जरूर आप कोशिश कर रहे हो कि बल्लेबाज से दूर रखना है, लेकिन नियंत्रण का अभाव है। 3 अतिरिक्त रन, फिजूल के रन खर्च किए गए हैं। रन संख्या आगे बढ़ती हुई 33 रन। अब समीकरण है 10 गेंदे और 16 रन। हो, आता कुठेतरी या एक्स्ट्राचा धावा, जे ते धावांपासून झुंजत होते बॅटर, त्यांना दिलासा मिळालाय. आणि याच दरम्यान फटका फसला, बॉल हवेत, फाईन लेगच्या दिशेनं फाईन कॅच पकडलाय आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होणार. कुठेतरी वाटलं होतं की आता दबावातून तुम्हाला गोलंदाजानं बाहेर काढलंय, मात्र फलंदाजांना ते मंजूर नव्हतं. विकेट फेकली ऋषीनं देखील. जबरदस्त वापसी, 3 वाइड डिलीवरीज करने के बाद इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के करीब लेकर आए थे। लेंथ डिलीवरी थी, लेकिन थोड़ा अतिरिक्त उछाल और सही पोजीशन में नहीं थे वो बड़ा हिट लगाने के लिए। बल्लेबाज ऋषि, आंखें कहीं ना कहीं उनकी गेंद के ऊपर बराबर नहीं थी, थोड़ा सा शेप गवाया उन्होंने। ताकतवर शॉट खेलने का प्रयास किया, लेकिन टाइमिंग का क्या, टाइम नहीं कर पाओगे तो फिर आपका बचना बहुत मुश्किल है। खूपच लांबली आता ही जी इनिंग आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा फिल्डर आतमध्ये जरूर येणारच आहे. एवढा उशीर आता या डावाला आतापर्यंत झालेला आहे. 49च्या लक्ष्याचा पाठलाग सुरू होता आणि 7वा खेळाडू आता बाद झालाय. नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतोय, विनोद खुलात आलाय. विनोद खुलादी चांगले बॅटिंग करतोय, आपण खूपदा बघितलंय वाशिम संघाकरिता टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना. म्हणजे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडाकडे, परंतु तो नाव मोठा असून काय काम मोठं हवं. हाँ, वही तो हम चर्चा कर रहे थे कि कागज पर केवल मजबूत होने से कुछ नहीं होने वाला है, क्योंकि ये ALPL है, ये कोई मामूली टूर्नामेंट नहीं है। आपको मैदान में सही प्रदर्शन करके दिखाना पड़ेगा, तभी तो आपकी बल्लेबाजी बढ़िया बल्लेबाजी कही जाएगी। गणेश पुन्हा एकदा दुसरी विकेट त्याला मिळाली आहे. ओ खुदात समोर परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर, आणखी एक डॉट बॉल आलाय. NK स्पोर्ट खांडवल संघ हावी ठरलाय. म्हणजे ही मॅच आहे ना गोलंदाजांसाठी लक्षात राहणार आहे. दोन्ही टीमच्या गोलंदाजांसाठी लक्षात राहणारी मॅच आहे. जी हाँ, पूरी तरह से गेंदबाजों का बोलबाला रहा है इस पूरे मैच में अभी तक। जबरदस्त यॉर्कर, सटीक वाइड यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर। 8 गेंदों का खेल शेष है, 16 रनों की अभी भी आवश्यकता ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को जीतने के लिए। 3 विकेट्स बाकी। पुन्हा एकदा ओह बॅटची कड, यस इट्स गॉन, 1 मोर विकेट. आणखी एक धक्का लागलाय, वेळेकरला वेळेवरती आणलंय. 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलाय आणि 8वा खेळाडू बाद झालाय. तो ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा अडचण वाढली आहे, 7 मध्ये करायच्यात आता 16 धावा आमनेपाडा संघाला. बहुत ही खराब बल्लेबाजी का प्रदर्शन ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम द्वारा। फील्ड तुरंत सजाए प्लीज, नए बल्लेबाज मैदान में पहुंचते हुए। यस, अंपायर बता रहे हैं कि एक खिलाड़ी तो सर्कल के अंदर आएगा आखिरी ओवर में, एक्स्ट्रा खिलाड़ी रहेगा सर्कल के अंदर।
लेकिन क्या गजब की गेंदबाजी, जरूर 3 वाइड गेंदें की उन्होंने, थोड़ा सा रिदम से भटके थे वो 2 गेंदें डालने के बाद, लेकिन फिर से सही ट्रैक पर वापस आते हुए गेंदबाज गणेश वेलेकर। 8वां झटका लग चुका है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को, रन संख्या केवल 33। सत्यम जरूर मौजूद है क्रीज पर, लेकिन नॉन स्ट्राइकर से इन पर कहीं ना कहीं स्ट्राइक लेने के लिए वो भी बेचैन है, लेकिन स्ट्राइक भी रोटेट नहीं हो रहा है और लगातार विकेटें गिरती जा रही है। 3 रन देकर 3 सफलता है इस ओवर में गणेश वेलेकर के खाते में। अब समीकरण है 7 गेंदे और 16 रन। 7 चेंडू आणि 16। जहां एक गेंद बची हुई है इस ओवर में। ओवर तो पूरी तरह से कहा जा सकता है कि अभी तक एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के पक्ष में रहा है। यस, हैप्पी होली। पलड़ा जरूर थोड़ा सा भारी नजर आ रहा है फिलहाल एनके स्पोर्ट्स खांडवल का, लेकिन यहां से भी मैच बदल सकता है। 7 गेंदे 16 रन। बल्लेबाजी के लिए नए बैटर। फुल Full टॉस, फुल टॉस, बॅट चिकड आणि बॉल येतोय थर्ड मॅचच्या दिशेनं। हा देखील फुल टॉस होता, त्याच्यावरती फक्त एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेने आता धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल ती 34 आकड्यावर। 34 ऑन दी बोर्ड आणि 5 ओव्हरचा खेळ देखील संपलेला। 5 ओव्हरमध्ये झाले 34 धावा, येणारे 6 बॉल। 15ची गरज असेल नवीन फलंदाज आलेल्या मैदानामध्ये। दरम्यान दिलीपजी गोडे यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत। आणि पिसेगावचे वैभव पाटील यांचं देखील आगमन झाले। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मंचावर यायचं आहे। बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक ट्रॉफीज वैभव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आपलं सहर्ष स्वागत आहे। आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे। चला, एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा असेल याची नोंद घ्या। 6 चेंडू आणि 15 धावा। चला जरा घाई करा प्लीज। चला, एक फिल्डर एक्स्ट्रा कमी करायचा आहे बाउंड्री लाईन वरून, खूप जास्त वेळ घेतलेला आहे सर। आणखी जास्त वेळ घेण्यात आला तर कदाचित 2 फिल्डर्स एक्स्ट्रा सर्कलच्या आतमध्ये तैनात करावे लागतील। गोलंदाजीसाठी शालिक भोईर। 6 चेंडू आणि 15 धावा, परंतु फक्त 2च विकेट्स आता हातात आहेत। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमय। प्लॅन मिस, परंतु बॉल वाईड आहे उजव्या स्टिच्या अतिरिक्त बाहेर। ओ, अमय पाटील, आय थिंक योगी पाटील पिसे ज्यानं 2 सिक्सर मारले होते शेवटला। क्या बात आहे, 2 गोल्डन 6 म्हणजे एकाच मॅच मध्ये 2 बॉल 11 रन चेस करणारा खेळाडू आहे। क्षमता आहे त्याच्याकडे। सुरुवातीपासून तेच चालू आहे, क्षमता आहे, परंतु क्षमतेनुसार कामगिरी कुठे होते हो. बघायचंय। हो, जबरदस्त बाउन्स, रायसिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे बीट केलंय बॅटरला। येतो डॉट बॉल। शालिक आहे, याच क्रीडांगणावरती तो खेळतोय। लहानपणापासून बागडलाय, धावलाय, पडलाय, धडपडलाय आणि त्याच्यासाठी हे मैदान घरचं आहे, म्हणजे तो इथे चमकणार आहे। आणि कित्येकदा त्याने चांगली बॉलिंग केलेली आहे या मैदानावर। समीकरण 5 चेंडू आणि 14 धावा। फुलर लेन पुन्हा बीट केलंय, जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा पाहायला मिळतोय, भन्नाट वेग होता या बॉल मध्ये। बघा ना, आपण या ठिकाणी कुठेतरी मगाशी उल्लेख केला की सत्यम दळवीचा जो स्ट्राईक रेट आहे 8 मध्ये 10 केलेले आहेत, त्याच्या स्ट्राईक रेटवर कुठेतरी चर्चा सुरू झाली असेल, त्याला ट्रोलिंग केलं असेल, परंतु मित्र म्हणेन अजय सर, अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्कृष्ट इनिंग त्याचीच आहे आज आपण जर विचार केला तर। आणि 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याच्या बॅटमधून चौकार आला होता, तदनंतर मात्र त्याला स्ट्राईकच मिळालेली नाही। 4 बॉल बाकी, 14 धावांची आवश्यकता। फुल टॉस, ओहो, त्याचा देखील फायदा घेता आलेला नाहीये। एक चिकी सिंगल फक्त तेथे मिळणार आहे। विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटच्या बराच आतमध्ये बॉल लागला होता, इनसाइड एज। एका धावेनं काही जास्त होणार नाहीये।
चौकार षटकारांची नितांत आवश्यकता आहे. समीकरण बदलते. 3 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. सामना जर टाय झाला तर मात्र असेल सुपर ओव्हर. सुपर डुपर हिट हा सामना गोलंदाजांसाठी लक्षात राहण्यासारखा सामना. पहिल्या सत्रामधील गोलंदाज असतील विनोद कुलाद, भावेश, संकेत, यश, स्वप्नील, त्याही गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलं. आणि आता या इनिंगचा विचार केला तर मयूर तरे, अजय कदम, जयेश जोशी, गणेश वेळेकर आणि आता शालिक भोईर जबरदस्त आक्रमण करत असताना 3 मध्ये 13 करायचे आहेत. ग्रीष्मा 11 साठी शेवटचा आशेचा किरण सध्या स्ट्रायकिंग एंडला. सत्यम लॉफ्ट करायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. बॉल चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. फिल्डर दुरून आलाय. ओ खराब फिल्डिंग. मात्र बॅकअप चांगला आहे. दुसरा खेळाडू बॅकअप साठी पोहोचलाय. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. सामना अजूनही जिवंत आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी करायचे आहेत 11 धावा. जिवंत आहे. शेवटचा बॉल होत नाही, शेवटची विकेट आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामना जिवंतच असतो आणि त्याचा निकाल तोपर्यंत आपल्या हाती येतच नसतो. 2 मध्ये 10 की 11 बघूया आता. इथून 10 किंवा 12 बनतील. 11 बनणं कठीण असतं. 10 जरी बनल्या तरी मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ खुश असेल कारण सामना टाय होऊ शकतो आणि सुपर ओव्हर खेळण्याची संधी त्यांना मिळेल. मात्र 2 मोठे फटके हवेत. गोलंदाज शालिक पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो आणखी एक चांगला बॉल इनसाइड एज. फक्त मिळणारे 1 धाव आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल NK स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या कॅप्टनने तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी, टीमच्या संघ मालकानं. हो आणि जैविकनं आता टाळ्या पिटल्या ज्या वेळेला शेवटचा बॉल आला तेव्हा. म्हणजे त्याला आता सध्या सुद्धा कळलं की आता आपण मॅच जिंकतोय. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर फक्त 1 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बॉलमध्ये तब्बल 10 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 लिगल बॉल टाकायचा आहे गोलंदाज शालिक भोईरला. काय कमबॅक केलं या मॅच मध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ टीमनं. शेवटचा बॉल हार्ड लेंथवर टाकला आणि बीट केला बॅटरला. जबरदस्त अफलातून गोलंदाजी आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय विवेक पाटील आणि सुजित पाटील फेम टीम NK स्पोर्ट्स खांडवळनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हँडशेक्स केल्यानंतरच आपण मैदान सोडायचंय. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या. खूप खूप अभिनंदन टीम NK स्पोर्ट्स खांडवळ अँड हार्ड लक ग्रीष्मा 11 आमनेपाडा. मात्र ग्रीष्मा 11 कडे आणखी एक संधी असणार आहे. गोलंदाजी जबरदस्त केली त्यांनी परंतु फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. पण काय कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली NK स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून. मॅन ऑफ द मॅच गणेश वेळेकर. अगदी वेळेवर त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलं होतं जेव्हा 2 ओव्हर्समध्ये 19 करायच्या होत्या आणि त्या ओव्हरमध्ये मात्र मॅचच्या पेनल्टीमेट ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना तब्बल 3 फलंदाज बाद केले गणेश वेळेकरनं. तो ठरला या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच. चला गणेश वेळेकर आपण यायचंय सामन्यावरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. मान्यवरांना विनंती असेल आदरणीय बाळारामजी मेहर आमचे आयोजक आहेत, 7 स्टार कमिटी मेंबर दिलीपजी गोडे, त्यानंतर यशवंत रंधवी यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. वैभव पाटील दादा आपण सुद्धा यायचं ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अँड प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. त्यांना विनंती असणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. जबरदस्त सामना 49 संरक्षण आणि गोलंदाजांनी केली कमाल. गणेश वेळेकर जे ते 2 ओव्हरमध्ये करायच्या होत्या 19 धावा आणि तेथे 4 धावांचं षटक टाकलं, 3 विकेट्स घेतल्या. गणेशा आपण यायचंय सामन्यावर पुरस्कार घेण्यासाठी. यशवंत रणवी साहेबांच्या शुभासे आपण प्रथमतः या ठिकाणी स्वीट बॉक्स देऊया. स्वीट बॉक्स जो संजय पाटील मिठाईवाला ज्यांच्याकडनं आम्हाला आलेला आहे. त्यानंतर कॅप दिली जाणार आहे. जीवन जोडी आमनेपाडा शैलेशजी जाधव आणि गणेश पाटील यांच्याकडनं कॅप आलेले. यशवंत रणवी यांच्या शुभासे आपण देतोय.
त्यानंतर इताडेचे सुधीर पाटील यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर्ड केलेलं आहे आणि जरूर ती सुद्धा आपण रणवीर साहेब आपल्या शुभास्ते द्यायचे आणि त्याचबरोबर वैभवजी पाटील दादांना विनंती करतोय की आपण पुढे यावं, ज्यांच्या शुभास्ते आपण सामनावीराची ट्रॉफी जी छाया सकाराम पाटील सरपंच सांगे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. धन्यवाद साहेब. मान्यवरांना विनंती असतील पुन्हा मंचावरती बस. गणेश कसं वाटलं होतं की 49 धावा आपल्याकडे आहेत, आपण वाचवू शकतो? नक्कीच आमचा बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग होता आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता. जर आम्ही एकजुटीने खेळलो तर यार आम्हाला नक्कीच डिपेंड करू. सर्वोत्कृष्ट मॅच पैकी ALPL ची ही मॅच गणली जाणार आहे की जिथे 14 तुम्ही डिफेंड केला. आयकॉन खेळाडू अजय कदम त्याची गोलंदाजी धारदार होती. मयूर तरे तर ALPL मध्ये नेहमीच चमकत आलाय, परंतु 12 मध्ये 19 आणि तेव्हा तुझ्या हातात चेंडू दिला कॅप्टन. मनात भीती होती की कॉन्फिडन्स होता? भीती होती, परंतु मला कॉन्फिडन्स होता की मी कमीत कमी धावा देईन आणि आम्हाला माहीत होते की विकेट कमी आहेत. संकेत पाटील आणि ऋषी दळवी 2 विकेट्स आहेत, तर मी विकेट्सवरती सुद्धा गेलो.